ठेवीत आणि चंद्राप्रमाणे शिकवते. छाया देणारी गुंजन वर्ग व चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो, मी गुरुपौर्णिमेविषयी जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे ही माझी नम्र विनंती. आषाढ पौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरु या शब्दामध्ये सगळे सामावलेले आहे. गुरुंना नेहमी देवतुल्य मानले गेले आहे. ज्या शिष्याने गुरुला देवतुल्य मानले त्याने यशाची शिखरे गाठण्याची अनेक उदाहरणे दिसतात. योग्य गुरु भेटल्याशिवाय माणूस आयुष्यात काही करू शकत नाही. महर्षी व्यास, गुरु द्रोणाचार्य यांचे रामायण महाभारतातील आजही युवकांना नवी दिशा देतात. आई-वडील पंख देतात, त्या पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात, पंखात भरारी मारण्याचे बळ गुरुजन देतात. आपले पहिले गुरु आपली आई असते, दुसरे गुरु आपले बाबा असतात व तिसरे गुरु आपले शिक्षक असतात. आज मी गुरुपौर्णिमेच्या विशेष दिनी कविता म्हणणार आहे. कवितेचे नाव आहे छडी. नजरे पुढे कठोर होते, नजरे आडून बाजते. नजरे पुढे कठोर होते, नजरे आडून बाजते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते, सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. पुस्तकाची हाक येते दप्तराच्या कंठातून, पुस्तकाची हाक येते दप्तराच्या कंठातून. संस्काराच्या कंपास पेटीत आयुष्याला सामावून, संस्काराच्या कंपास पेटीत आयुष्याला सामावून. शिष्यभरणी व्याकरण माणूस म्हणून घडवते, शिष्यभरणी व्याकरण माणूस म्हणून घडवते. सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते, सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. तेव्हा तुम्ही बाकावरती उभं केलं नसतं तर, विचारांची भोज कधी गेली नसती ध्येयावर, विचारांची भोज कधी गेली नसती ध्येयावर. अडथळ्याचा डोंगर एका क्षणामध्ये झुकवते, सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते, सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते. नजरेमध्ये सूर्य होऊन आभाळ व्हायला शिकवते, सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते, सर तुमची छडी अजून भविष्याला सावरते.